हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं असं शेंगदाणा चाट। बनवायला अगदी सोपं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथं मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, छान भाजलेले आहेत आणि वरचं कवरही काढलेलं आहे। परत आपल्याला लागणार आहे 1 चमचा लिंबू रस। मसाल्यामध्ये इथं पाव चमचा लाल तिखट लागणार आहे, पाव चमचा चाट मसाला लागणार आहे, चवीपुरतं थोडंसं मीठ घेतलेलं आहे, पाव चमचा हळद आहे, लहान अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। कृती अगदी सोपी आहे। आपल्याला सगळ्यात आधी एका बाउलमध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि याला लिंबू रस लावून घ्यायचा आहे। लिंबू रस आधी लावल्यामुळे व्यवस्थित मसाला सगळ्या शेंगदाण्यांना चिकटला जातो। ठीक आहे, लिंबू रस व्यवस्थित आपण आता लावून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये सगळे पावडर मसाले घालून देऊयात। पावडर मसाले घातलेले आहेत, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सगळ्या शेंगदाण्यांना हा मसाला लावून घेऊयात। अचानक जर पाहुणे आले तर हा एक स्नॅक्सचा छान ऑप्शन होऊ शकतो आणि सगळ्यांना आवडेल। ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून देऊयात। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटोही घालू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपलं शेंगदाणा चाट हे तयार आहे। तुम्ही बघितलं की ती झटपट आणि एकदम मस्त अशी आपली चाटची रेसिपी झालेली आहे। माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा, सर्वांना नक्की आवडणार याची गॅरंटी माझी। फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।